आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वीज दर कपात प्रस्तावावर उद्या ई सुनावणी होणार। राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे ई सुनावणी, युनिट 80 पैशांनी स्वस्त होण्याची शक्यता। मुंबईत म्हाडाचा पहिला झोपू प्रकल्प मार्गी। जोगेश्वरीतील 1550 चौरस मीटर भूखंडावरील प्रकल्पासाठी झोपू प्राधिकरणाकडून इरादा पत्र जारी। झोपू योजनेअंतर्गत मुंबईतील 17 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार। दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला कसारा घाट आज वाहतुकीसाठी खुला। महाशिवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर एकूण 70 तास उघडं राहणार। शिवमंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट। प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची आज महाशिवरात्रीच्या पर्वावर सांगता। गेल्या 44 दिवसात 66 कोटींहून अधिक नागरिकांनी केलं पवित्र स्नान। त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला प्राजक्ता माळीची अनुपस्थिती। प्रशासनावर ताण नको म्हणून निर्णय। प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा वर्णी लागू दे। सिंधुदुर्गच्या भराडी देवीला असं साकडं घालण्यात आलेलं आहे। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे शिवसेनेत प्रवेश करणार। 28 फेब्रुवारीला नारायणगावातील कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होईल। बिहारमध्ये नितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार। 7 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। येत्या वर्षाखेरीस बिहारची विधानसभा निवडणूक आहे।